तुम्हालाही नैसर्गिक पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरील आणि बॉडीवरील सन टॅनिंग, डेड स्किन सेल्स, डाग धब्बे, पिंपल्स, स्किन मुहासे, काळेपणा आणि ड्रायनेस जर दूर करायचा असेल आणि त्यासोबतच जर स्किन अगदी ग्लोईंग, फेअर आणि स्पॉटलेस पाहिजे असेल तर अजिबात काळजी करू नका. हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. तुमची देखील स्किन काळी पडलेली असेल, निस्तेज झालेली असेल, सैलसर झालेली असेल आणि सोबतच जर वयस्कर दिसत असेल तर ती स्किन तुम्ही अगदी टाईट आणि ब्राईट करू शकता. चला तर मग फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत एक जबरदस्त असा उपाय शेअर करत आहे जो तुमच्या त्वचेवरील अनावश्यक असणारे फेशियल हेअर देखील रिमूव्ह करणार आहे आणि सोबतच तुमच्या त्वचेला घट्टपणा देणार आहे आणि तिला टाईट आणि सोबतच चमकदार देखील नक्कीच बनवेल. कोरडी आणि निस्तेज त्वचेला देखील अगदी ग्लास सारखी शायनी आणि क्लिअर बनवेल. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पार्लरमध्येही न जाता फक्त 5 मिनिटांमध्ये अगदी फेशियल सारखा ग्लो तुम्हाला घरच्या घरीच मिळवता येणार आहे. बघा फ्रेंड्स, हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला अर्धा कप फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हे पाणी मी अगोदर छान असं गरम करून घेतलंय आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि वारंवार तुमच्या त्वचेवरती पिंपल्स येत असतील तर तुम्ही लिंबाचा रस इथं टाळू देखील नक्की शकता आणि त्यानंतर तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून पाणी आणि लिंबाचा रस एकत्र होईल. त्यानंतर साधारणतः 1 टेबलस्पून एवढी साखर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे, जी तुमच्या त्वचेला इन्स्टंट अशी शाईन देईल आणि घट्टपणा देईल. कारण साखरेमध्ये असे काही पोषक घटक असतात जे आपल्या त्वचेला तात्काळ ग्लो देतात आणि दिवसभर आपली त्वचा अगदी मॉइश्चराइज आणि सोबतच सॉफ्ट राहते. चेहऱ्यावरचा हरवलेला निखार देखील परत येतो. चेहऱ्यावरील काळेपणा, टॅनिंग आणि कोरडेपणा अगदी 1 ते 2 वापरांमध्येच दूर होऊन जातो. बघा, हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुढे आपण याच्यामध्ये 1 चिमूटभर किंवा मग अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळद आपल्या चेहऱ्यावरील डाग धब्बे, पिंपल्स, काळे वर्तुळ कमी करण्यासाठी मदत करत असते. कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे आपली त्वचा उजळवतात आणि पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन आणि ॲक्ने मार्क्स कमी करण्यासाठी मदत करत असतात. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कॉफी पावडर. तुम्ही इथं पाहू शकता मी 2 रुपयाचा पूर्ण कॉफीचा एक पाऊच याच्यामध्ये टाकत आहे आणि कॉफी आपली डेड स्किन सेल्स आणि टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करत असते. त्यासोबतच त्वचेचा रंग देखील निखारते आणि वाढत्या वयामध्ये आपल्याला कॉफीमधील जे अँटीऑक्सिडंट असतात ना, ते फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करत असतात. बघा मैत्रिणींनो, अनेक वेळा आपल्याला अचानकच एखाद्या लग्न समारंभाला, पार्टीला, फंक्शनला किंवा मग अचानकच एखाद्या मीटिंगला जावं लागतं आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी आपल्याकडे अजिबातच वेळ देखील नसतो. तर अशा वेळी हा इन्स्टंट ग्लो देणारा फेस पॅक तुम्ही जरूर वापरून बघा. तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये अगदी जादूसारखा ग्लो आणि त्यासोबतच शाईन मिळेल. तुम्ही इथं पाहू शकता मी हे सतत हलवलेलं आहे आणि तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत ते घट्ट होत नाही. आता एकदा घट्ट झाल्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 2 चमचा एवढं बेसन पीठ तुम्हाला ऍड करायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही बेसन पीठ ऍड कराल ना आणि जेव्हा हे मिश्रण मिक्स कराल तेव्हा तुम्हाला ते थोडंसं असं चिकटसर आणि वॅक्स सारखं झालेलं दिसेल. यामुळेच तर तुमच्या चेहऱ्यावरील सगळी काही घाण, डेड स्किन सेल आणि सोबतच जे काही तुमचे अनवॉन्टेड हेअर्स आहेत ते सगळं काही निघून जाणार आहे. अगदी घरच्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण ही जी पॅक आहे तो रेडी केलेला आहे आणि साखरेमुळे थोडासा टाइटनेस याच्यामध्ये फील होईल. पण 10 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही ते घासून काढाल ना, तेव्हा तुमच्या स्किनवरील जी काही डेड स्किन सेल आहे, सोबतच अनावश्यक फेशियल हेअर्स आहेत, ब्लॅक हेड्स असतील किंवा मग व्हाईट हेड्स असतील, तर ते सगळं काही निघून जाईल. आणि हे बनवणं देखील खूप जास्त सोपं आहे. अगदी घरातल्याच 3 ते 4 गोष्टींनी तुम्ही तुमचा चेहरा आणि संपूर्ण शरीर अगदी ग्लो करू शकता. अनावश्यक जे फेशियल हेअर्स आहेत ते देखील काढून टाकू शकता. चेहऱ्यावरील काळेपणा, ड्रायनेस आणि टॅनिंग देखील अगदी दूर करू शकता. आता बघा, थंड झाल्याच्या नंतर हे मी एका बाउलमध्ये जे काढलेलं आहे ना, ते चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. आणि जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये नारळाचं तेल घाला. कारण नारळाचं तेल स्किनवरील ड्रायनेस आणि काळेपणा सोबतच डाग कमी करण्यासाठी हेल्प करते. बघा फ्रेंड्स, आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 100 नाही तर 101% रिझल्ट भेटतील याची गॅरंटी तुम्हाला मी देते. जर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी बारीक बारीक असे अनावश्यक केस असतील तर याच्यामध्ये बेसन घालणं खूप जास्त फायदेशीर आहे. आठवड्यामधून फक्त 2 ते 3 वेळा जर तुम्ही हा पॅक वापरला ना,
तर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या कमी होतील. आणि ज्यांची त्वचा खूप जास्त प्रमाणात ऑइली आहे ना, त्यांनी नारळाचं तेल टाकणं अगदी टाळावं आणि बेसन फक्त आणि फक्त गरजेपुरतंच वापरावं. अन्यथा तुम्ही फक्त कॉफीचं तयार केलेलं मिश्रण देखील नक्कीच वापरू शकता. आता हे मिश्रण चेहऱ्यावरती, मानेवरती, हातापायांवरती आणि कोपऱ्यांवरती लावा. जिथे तुम्हाला काळेपणा आणि ड्रायनेस आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरा. अगदी 10 मिनिटे ठेवा आणि नंतर पुसून टाका. यामुळे डेड स्किन सेल्स, अनावश्यक केस, काळेपणा, ड्रायनेस, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स सगळं काही निघून जाईल. बघा, तुम्ही देखील हा पॅक नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर एक लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सगळ्यात शेवटी मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. बाय.